नमस्कार. मी वास्तुतज्ञ ज्योतिर्विद आनंद पिंपळकर. बऱ्याच मंडळींना स्वतःचे प्लॉट घ्यायचे असतात. हल्ली बऱ्याच ठिकाणी अशा गुंठ्यांमध्ये जागा मिळतात आणि मग बरीच मंडळी आमच्याकडे या प्लॉटच्या संदर्भामध्ये वास्तू नकाशा काढा म्हणून येतात. परंतु ज्यावेळेस वास्तू नकाशा काढायला घेतला जातो किंवा प्रत्यक्ष वास्तू जाऊन पाहिली जाते, त्यावेळेस असं लक्षात येतं की ते प्लॉट आहेत ते मुळातच वास्तुशास्त्राच्या पात्रतेचेच नाहीत. म्हणजे उदाहरण तुम्हाला सांगतो की मध्यंतरी मी लोहगाव भागामध्ये एक प्लॉट सिलेक्शन करता गेलो होतो आणि त्यावेळेस असं पाहण्यात आलं की त्या ठिकाणी असा मोठा घोळ होता. म्हणजे घळ होती किंवा खड्डा होता आणि त्या खड्ड्यामध्ये ज्या प्लॉट मालकाने म्हणजे ज्यांनी प्लॉट विकले त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये भर घातली होती आणि भर घालून म्हणजे जवळजवळ 100-200 फुटाची भर घालून ते प्लॉट सपाटीकरण करून आणि मग ते लोकांना विकले होते. आता मला सांगा, जर 100 फुटापर्यंतची जी भर त्या प्लॉटमध्ये घातली असेल तर त्याचा पाया हा कुठं लागणार, म्हणजे 100 फुटापेक्षा खाली लागणार आणि नंतर मग बऱ्याच ठिकाणी त्या ठिकाणी पाया न लागल्यामुळं ते प्लॉट तसेच पडून राहिले किंवा त्याचं नुकसान झालं. त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय पाहायचं आहे किंवा प्लॉट जेव्हा आपण घेतो तेव्हा त्या प्लॉटच्या जागेमध्ये पाया आहे का हे पहिलं पाहायला पाहिजे. त्याच्या बाजूने एखादा जर ओढा गेला असेल तर कित्येकदा ओढ्यामधनं काळी माती वाहत येते आणि ती त्या प्लॉटमध्ये जमा होते आणि प्लॉटमध्ये काळी माती जमा झाल्यानंतर ती इतक्या मोठ्या प्रमाणात वर्षानुवर्ष जमा झालेली असते की तुम्हाला त्या काळ्या मातीमध्ये पाया लागत नाही आणि मग तुम्हाला पाईल फाउंडेशन वगैरे करावं लागतं. विज्ञानाने जरी प्रगती केली असली तरी सुद्धा पाईल फाउंडेशनला जो खर्च येतो तो एका मजल्या इतका खर्च येतो. त्यामुळं काळी माती ही खोलवर जर पाया नसेल तर शक्यतो अशी काळी माती असलेली जागा टाळणं गरजेचं आहे. तुम्ही जेव्हा कोणताही प्लॉट घेता त्यावेळेस प्लॉट घेताना सगळ्यात महत्त्वाचा आहे तो म्हणजे तुमच्या घराचा पाया. कारण तुमच्या घराच्या पायावरच तुमची अख्खी बिल्डिंग उभी राहणार असते. काळ्या मातीमध्ये जर तुम्ही पाया नॉर्मल घर बांधलं तर पुढे भिंतीला मोठे तडे आणि चिरा जाऊ शकतात आणि पाईल फाउंडेशन हे न परवडणार असतं. पण जर तुम्हाला 3-4 फुटावरती जर शाडूची माती लागत असेल, त्याला म्हणतो पांढरी माती, तर ते चालू शकतं. म्हणजे आपण पूर्वी ऐकलं असेल की काळी आई आणि पांढरी आई, म्हणजे पांढऱ्या आईमध्ये गावं असायची, म्हणजे पांढऱ्या आईमध्ये राहिलं जायचं आणि काळ्या आई म्हणजे शेती, तिथं शेती केली जायची. याचाच अर्थ असा होतो की पांढरी जी असते, ज्याला आपण काळी पांढरी म्हणतो, तर पांढरी माती असलेली जी जागा आहे ती राहण्यासाठी उत्कृष्ट मानली जाते. त्याहीपेक्षा चांगली कुठली मानली जाते तर मुरमाड जमीन असेल, जर मुरुम लागला तर तो देखील पाया उत्तम मानला जातो आणि खडकाळ जमीन असेल तर ती अतिशय उत्तम, कारण त्यामध्ये होणारा पाया हा निश्चितच मजबूत असतो. प्लॉट घेताना सगळ्यात पहिल्यांदा ती जमीन कशी असावी हा भाग आपण पाहिला, पण आपण जो प्लॉट घेणार आहे ना तो शक्यतो चौकोनी किंवा आयताकृती असावा. बऱ्याचदा आपण व्याघ्रमुखी किंवा गोमुखी प्लॉट घेतो, तो मात्र त्रासदायक मानला जातो. व्याघ्रमुखी आणि गोमुखी प्लॉट म्हणजे काय ते पाहूयात आपण पुढच्या भागामध्ये.